Now we are going to see the question number 23. Question number 23, in which 1 minus x square into x plus 2 upon x bracket raised to 6. So I can multiply this as x plus 2 upon x raised to 6 minus x square into x plus 2 upon x raised to 6. Okay. So here a is equal to 1. Sorry, x. And b is equal to 2 by x. b is equal to 2 by x. And n is equal to 6. n is equal to what? 6. So, so we get TR plus 1 is equal to NCR A raised to N minus R B raised to R. This is the formula we have. If I substitute the value of N as a 6CR into what is A is here X. So X raised to 6 minus R. What is B? 2 upon X raised to R. Raised to R. So I can write this as 6CR into x raised to 6 minus R into x raised to minus R. कारण हे अपॉन x आहे. सो हे वरती जेव्हा जातील तर x raised to minus R होतील into 2 raised to R. Okay. So to get the independent term of x find out करायचे. Find independent term of x. Okay. त्यामुळे independent term of x म्हणजे x नकोय आपल्याला. That is 6CR into 2 raised to R into x raised to 6 minus 2R. So this term should be equal to 0. X raised to 0 1 in. So to get independent term of x, x raised to 6 minus 2R should be equal to x raised to 0. Okay, that is 6 minus 2R is equal to 0. So R is equal to 3 or 4 what? So R is equal to 3 we get. Now when I substitute this value of R, okay, so I can write this as x square into x plus 2 upon x raised to 6. हे पहिल्या एक्सपान्शन साठी झालं. आता मी ही टर्म घेतो. ओके. सो इंडिपेंडंट ऑफ एक्स म्हणजे हे बघा इथे एक्स स्क्वेअर असणार आहे आणि इथे एक्स रेस्ट टू 6 मायनस याचं पण एक्सपान्शन मागासारखंच येईल मायनस इथे एक्स रेस्ट टू 6 आहे. ओके. मायनस 2R. या टर्म मध्ये इथे काय येणार आहे 2 रेज टू R येणार आहे. ओके. सो एक्स स्क्वेअर इंटू एक्स रेज टू 6 minus 2R. This term should be equal to x raised to 0 means independent of x. आपण जेव्हा मल्टिप्लाय करू ना त्यावेळेला हा x रेज टू किती होणार आहे 2 आहेच ऑलरेडी आपल्याकडे. आपण जेव्हा
a प्लस बी ची टर्म्स घेऊ. ओके, त्याला आपल्याला x रेज टू 6 मायनस 2r इज इक्वल टू 0 मिळायला पाहिजे. इज इट क्लिअर? म्हणजेच 8 मायनस 2r हे किती आले? 6 2 8 मायनस 2r is equal to 0. So r is equal to 4. If you are not able to understand this step, then just you have to go in this way. Okay, you consider this is the a, this is b. Okay, when you expand this term, हे तुम्ही एक्सपान्शन केल्यानंतर तुम्हाला इथे इंटू एक्स रेज टू काय असणार आहे? 2. ओके, इथे फक्त एक्स रेज टू 2 वाढणार आहे. बघा, बाकी ह्या दोन्ही टर्म आयडेंटिकल आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा एक्सपान्शन कराल, यू विल गेट एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस 2 अपॉन एक्स रेज टू 6. पण एक्स प्लस 2 अपॉन एक्स रेज टू 6 म्हणजेच एक्स रेज टू 6 मायनस 2r. ऑलरेडी आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे वरती, म्हणून मी डबल नाही केला. सो वी गेट एक्स रेज टू 8 मायनस 2r, that is r is equal to 4. So when we get r is equal to 4, okay, then independent term is, therefore आता मी याच्यामध्ये व्हॅल्यू टाकणार. ओके, r ची व्हॅल्यू इथे किती आलेली आहे याला नंबर 1 देऊया. सो पुट r is equal to 3 हेवा and r is equal to 4 in equation 1. तर पहिल्या पार्ट मध्ये 3 व्हॅल्यू टाकायची आहे. ओके, आणि दुसऱ्या पार्ट मध्ये काय व्हॅल्यू टाकायची? 4 व्हॅल्यू टाकायची. इज इट क्लिअर? तर या ठिकाणी टाका तुम्ही व्हॅल्यू या ठिकाणी. ओके, म्हणजेच n6c4 इथे म्हटलं ना, हा फर्स्ट याला जरी म्हटलं तरी चालेल. ओके, हा 1 नंबर आपण नका कन्सिडर करू. सो 6c4 6c3 आहे पहिले, बरोबर आहे. 2 रेज टू किती आता आपल्याकडे? इथे टाकली तरी चालेल. सगळ्यात सोपं म्हणजे इथेच डायरेक्ट व्हॅल्यू टाका, दॅट विल बी बेटर. 6c3 2 रेज टू r किती आपला? 6 मायनस 2 रेज टू r. 2 रेज टू r म्हणजेच 3. 2 रेज टू 3. 6c3 इंटू 2 रेज टू 3 मायनस आपण जेव्हा करू तेव्हा 6c4 पुन्हा ही टर्म आपण मायनस करणार आहोत. ओके, मायनस करणार आहे. त्यामुळे ह्या टर्मचं काय आलेलं एक्सपान्शन? r इज इक्वल टू 4 आहे. त्यामुळे 6c4 2 रेज टू 4. सो वी गेट 6c3 म्हणजे 160. 6c3 म्हणजे 2 रेज टू 8 आणि हा 20 झाला, म्हणजे किती झाले? 160. मायनस 6c4 म्हणजे 15 इंटू 2 रेज टू 4 मीन्स 16, म्हणजे झाले 15 × 90, 15 × 15 9 24, 240. So difference is -80. So this is the final answer of this question. Is it clear? Now see, in the question number 22nd, we have 1 upon 4.08. We have to find the value of 1 upon 4.08 up to 4 decimals. Up to 4 decimals.
So I can write this as 4.08. 1 upon 4.08 is nothing but 4.08 raised to minus 1. That is equal to 4 plus 0.08 raised to minus 1. That is, if I take the 4 common, okay, then it is 1 plus 0.02 raised to minus 1. If I separate this, then 4 raised to minus 1 into 1 plus 0.02 raised to minus 1. 4 raised to minus 1 means 1 upon 4. Okay. Then this is in the form of a plus b raised to n. So a is here 1, b is here 0.02 and n is here minus 1. So I can write this as 1 plus n into b. Okay. Plus n into n minus 1 means minus 1 upon 2 factorial minus 2 into 0.02 raised to 2. Okay. And plus so on. कारण 0.2 चा स्क्वेअरच किती असणार आहे 0.0004 4 डेसिमल पर्यंत येऊन जाईल. सो वी विल स्टॉप हियर. ओके. So 1 upon 4 into 1 minus 0.02. हे झाले minus 1. हे minus 2. म्हणजेच 2. 2 get cancel. 0.02 चा स्क्वेअर 4,0,0.0 plus so on. This is not required. Okay. So या दोघांचे ॲडिशन येईल 1.0004 minus 0.02. That is 1 upon 4 into हा 4 आहे तसाच, हा 0 आहे तसाच. 0 मधनं 2 गेला 8 कॅरी 1. 0 मधनं 1 गेला 9 कॅरी 1. 1 minus 1 0. That is 0.9804. That is 4 2s are 8. Remainder 1. 4 4s are 16. Remainder 2. 4 5s are 20. 4 1s are. So the final answer is 0.2451. See here, we have to find out the cube root of 995. Okay. So cube root of 995 means I can write this as a root of instead of root I can write this as 995 raised to 1 by 3. That is the cube root. That is 1000 minus 5. That is 995. Okay. 1000 minus 5 raised to 1 by 3. If I took the 1000 common, then we get 1 minus 5 upon 1000 raised to 1 upon 3. So if we separate 1000 raised to 1 upon 3 means thousands a cube root 10 into 1 minus 0.0005. 0.005. दोनों डिजिट येतील 1 2 3 4 1 2 3 1 2 3. So this 0 is not present. Remember this part. Raised to 1 by 3. So I can write this as 10 into, this is a plus b. a plus b. तर हे मायनस असेल तर अल्टरनेट प्लस आणि मायनस एन घ्यायच्या.
minus n into b 0.005. Okay, आता plus n into n minus 1 म्हणजेच 1/3 minus 1 upon 2 fat into 0.005 चा स्क्वेअर. आपल्याला 4 डेसिमल पर्यंतच करायचंय, त्या पुढच्या स्टेप आपण नाही घेतल्या तरी चालणार आहेत. So I will solve the remaining part here. So this is the 10 into bracket, okay, 1 minus 0.005 upon 3, that is 0. division करा 0.0031 जा 3 6 are 18 3 6 are 18 and so on, minus आता हे प्लस झाले, आता हे सॉरी हे मायनस होते, करेक्ट आहे. आता बघा 1 minus 3 किती झाले, 2/3, that is minus 2/9. This is minus 2/9. So 2 get cancelled, means only 1/9. And 0.005 चा आपण आता स्क्वेअर घेणार आहे. ओके, that is 25 आणि 1 2 3 म्हणजे 6 डिजिट नंतर पॉइंट 1 2 3 4 5 6. ओके, 0 पॉइंट. ओके, इथे मायनस साइन दिलेली मी, दिस इज 0.00025. So all these are minus. So 1 minus या दोघांची ऍडिशन आपण केली. ओके, आणि 1 मधनं सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला मिळेल बघा 1 minus this addition is हे किती डिजिट आहेत, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 म्हणजे इथून सुरुवात होईल 5 8. ओके, हा 5 नंतर हा 6 प्लस 2 8, मग 6. ओके, मग पुन्हा 6, मग 1, मग 0 0, मग पॉइंट आणि 1 हा मायनस. When you subtract this, you will get 10 into 0.99833372. ओके, आपण हा पुढचा 5 काही घेतला नाही तरी चालणार आहे, कारण बिकॉज वी हॅड टू फाइंड आउट द आन्सर अप टू ओनली 4 डेसिमल. 10 ने मल्टिप्लाय केल्यावर हा 9 इकडे शिफ्ट होईल. सो 9.983372 अप टू 4 डेसिमल म्हटलं तर 9.98, हे 7 काढून टाकले तर इथे 4 होतील, 3 4. ओके, 9834. This is the approximate answer up to 4 decimal. Is it clear? Now we have to find the first 3 terms in the expansion of 5 plus 4x raised to minus half. First 3 terms we have to find out. If I take the 5 common, then 1 plus 4 upon 5x raised to minus half. So 5 raised to minus half into 1 plus 4 upon 5x raised to minus half. Okay, so 5 raised to minus half I will keep as it is, into bracket a plus b formula.
a plus n minus n into b, okay, then plus n into n minus 1 upon 2 fact means 2 into b square, okay, into b square. आपल्याला किती टर्म काढायचे? 3, 1, 2 आणि 3. तर पुढची टर्म आपण नाही काढली तरी चालणार आहे. सो 5 raised to minus half into 1 minus 2 to the 4, 2 by 5 x, okay, plus हे minus half, हे minus 3 by 2, minus half minus 3 by 2 म्हणजे प्लस होतील, म्हणजे प्लस हाफ इंटू प्लस 3 by 2 इंटू हाफ इंटू 4 चा क्यूब स्क्वेअर 16 upon 25 x square. So I can write this as 5 raised to minus half into bracket 1 minus 2x upon 5 plus हे 4 दुने 2 दुने 4 दुने 8 दुने 16 झाले, 3 to the 6, 6 upon 25 आणि हा x square as it is. So this is the answer. Okay, you can also multiply by this, but it is not required. Okay, तुम्ही एवढा आन्सर लिहिलं तरी पुरेसा आहे. Now we have to find the first 4 terms in the expansion of 1 minus x raised to minus 1 by 4. So I can write this as, this is a, this is b, and this is n. So a plus minus, alternately plus minus terms are still minus 1 upon 4 into b, okay, plus minus 1 upon 4 minus 1 upon 4 minus 1 upon 2 fact into x square, okay, plus minus 1 upon 4 minus 1 upon 4 minus 1, then into minus 1 upon 4 minus 2 upon 6 3 factorial म्हणजे 6 किंवा 3 factorial आता पुरतो into x cube into x cube. आता आपल्याला 4 टर्म्स मिळतील बघा. दिस इज द फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म and this is the fourth term. So 1 minus x by 4, आता या दोघांचं प्रोडक्ट मायनस आहे, हे पण मायनस आहे, त्यामुळे प्लस येईल. प्रोडक्ट इज प्लस, ओके, 1 upon 4 into minus 5 प्लस झाले ते 5 upon 4 into 1 upon 2 into x square प्लस, आता हे मायनस प्लस होतील आणि पुन्हा हे मायनस, त्यामुळे मायनसच साइन राहील. 1 upon 4 into 5 upon 4 into 4 दुने 8 आणि 9, 9 by 4 into 1 by 6 3 factorial into x cube. So I will get 1 minus x by 4 plus 5 by 80 किती होतील? 4 चौक 16 ना, 16 2 32 होता. ओके, 5 upon that is 20, 4 2 32, 32, 4 4 जा 16 2 जा 32 x square. ओके, मायनस इथे आता बघा, हे 3 2 6, 3 त्रिक 9, 5 त्रिक 15, 15 upon 4 चौक 16, 16 चौक 64 2 128, 128 x cube. काय आलं? x cube. So I think this should be the answer. आपल्या बाकीचे पुढच्या करायची गरज नाहीये.
only first 4 terms we have to find out. 1, 2, 3, 4. Okay. So in this sum, we have to find the first 4 terms in the expansion of 1 minus 2x upon 3 raised to minus half. Okay. So this is also very simple. I can write this as 1 minus plus and minus alternately येतील n into b, that is 2x by 3, plus n into n minus 1 upon 2 fact into minus 2x upon 3 square. Okay. मग प्लस झालं, पुन्हा आता मायनस n into n minus 1 n minus 2 upon 3 fact into 2x upon 3 bracket cube. आपल्याला किती टर्म्स काढायच्या? 4. मग ही पहिली, सेकंड, थर्ड, and this is the fourth. So other terms are not required. So here we get 1 minus, आता हे मायनस आहे, हे मायनस आहे, त्यामुळे झाले प्लस 2 कॅन्सल x by 3. ओके. हे मायनस आणि स्क्वेअर असल्यामुळे पुन्हा प्लस, त्यामुळे झाले प्लस सगळे. हाफ into 3 by 2, हे झाले 3 by 2 into 2 by 3 into half into x square. आणि हे 4 by 9 होतील ना हे. This is the 4 by 9. कारण स्क्वेअर आहे इथे. Is it clear? Then minus, this is minus plus, प्लस पुन्हा झाले मायनस. ओके. आणि हे पुन्हा मायनस साइन, त्यामुळे झाले प्लस. ओके. सो दिस इज द हाफ इंटू 3 by 2 into 4 plus 1 5 by 2 into 1 by 6 into 2 चा क्यूब 8, 3 चा क्यूब 27 x cube. So finally you will get 1 plus x by 3. Okay. प्लस आता याच्यामध्ये बघा, हे 2 आणि हे 4 कट झाले, मग 3 3 जा 9 होतील. ओके. 3 3 जा 9. Is it clear? So you will get ते 3 4 to the 8 राहतील, म्हणजे शिल्लक कसे 6 राहतील. समजलं तुम्हाला? हे 2 2 जा 4 कॅन्सल, हे 3 3 जा 9, म्हणजे x square by 6, x square by 3 2 जा 6. Is it clear? प्लस आता सगळ्या टर्म प्लस येतील, कारण इथे अल्टरनेटली त्या साइन्स चेंज होऊन गेलेले आहेत. ओके. सो हियर सी, हे 2 2 2 8 कॅन्सल, 3 2 जार 6, 5 upon 54 किती आले? 5 upon 54, 27 2 जा 54 x cube. So 1 2 3 4, this is the expansion of first 4 terms. The remaining terms are not required, so we can show it with the dotted points. In the question number 17, we have to show that there is no constant term in expansion of 2x minus x square by 4 raised to 9. म्हणजे x हा कोइफिशियंट नसलेली एकही टर्म नसणार याच्यामध्ये.
म्हणजे एकही कॉन्स्टंट टर्म नाही. ओके, सो आय कॅन expand this as here a is equal to 2x, b is equal to minus x square by 4, and n is equal to 9. Okay, so I can write the tr term, आपला term काढायची. So tr plus 1 is equal to NCR, okay, a raised to n minus r into b raised to r, that is 9CR, then 2x म्हणजे 2 raised to 9 minus r आणि x raised to सुद्धा 9 minus r into हे मायनस, आता मी असं करतो, हे -1/4 raised to r into x raised to 2r, हे 2r झाले. So that is 9CR 2 raised to 9 minus r, then -1/4 raised to r, and x raised to 9 minus r. 9 minus r plus 2r, minus r plus 2r minus plus r उरला. As there is no term of the x, आपल्याला प्रूव्ह करून बघायचं आहे ना, मग आपण असं कन्सिडर करूया की दिस टर्म इज ऍबसेंट. इनडायरेक्ट प्रूफ. ओके, सो लेट x raised to 9 minus r is equal to x raised to 0 means, therefore comparing the indices, you will get 9 minus r is equal to is equal to 0. So r is equal to 9. R is equal to 9 and 9 plus r, so 9 plus r, so r is equal to -9, but r never be negative. term कधी negative नसते. Okay, therefore but r never be negative, that is there is no constant term, म्हणजे constant term असणारच नाही. Therefore it shows that there will be no constant term, means each term possess x, means x square, x cube, x raised to 4, x raised to 9 up to काही पण असेल. So each term will contain the x. There will be no any constant term. If we consider the constant term, then r is equal to -9. r never be negative. r is always positive. Okay, term कधीच negative नसते, लक्षात ठेवा. Now in the question number 16 we have to show that there is no term containing x raised to 6 in the expansion of this. आता याचं एक्सपान्शन केल्यानंतर x raised to 6 ही टर्म नाहीये याच्यामध्ये, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. तर हिअर आय हॅव a is equal to x square, b is equal to -3/x, and the n is equal to 11. Okay, so we have the tr plus 1th term is equal to NCR, then a raised to n minus r and b raised to r. आता याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाकणार.
n म्हणजे 11CR, a म्हणजे x square raised to 11 minus r, b raised to, b means minus 3 by x raised to r. Okay, that is 11CR x raised to 22 minus 2r, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, okay, into minus 3 raised to r into x raised to minus r. हे 1/x आहे ना, ते वरती गेल्यावर मायनस r होतील आणि ही मायनस n आपण सेपरेट घेतलेली आहे. So you'll get 11CR x raised to minus 3 raised to r into x raised to 22 minus 2r minus r. That is 11CR minus 3 raised to r into x raised to 22 minus 3r. Okay. As this means we have to show that there is no x raised to 6 terms present. Okay. So first of all, I will consider this is x raised to 6. Let x raised to 22 minus 3r is equal to x raised to 6 term. So comparing the indices, okay, comparing the indices, we get 22 minus 3r is equal to 6. So minus 3r is equal to minus 16. So r is equal to 16 by 3. But r never be in the fraction. But r never be equal to 16/3. Fraction मध्ये नको. R should be in the whole number. Okay, it should be a complete positive number. Means natural number. R should be belongs to natural number. Therefore, x raised to 6 term does not exist in the given expansion. Is it clear? So in the question number 15, x cube plus k upon x raised to 8 raised to 11 is 1320, then find the value of k. So here a is equal to x cube, b is equal to k upon x raised to 8, and n is equal to 11. Okay. If the constant term is 1320, म्हणजे x raised to 0 ची जी टर्म आहे ती 1320 आहे. Okay. So we have the formula tr plus 1 is equal to NCR 11CR, okay, into 11CR into a raised to x raised to n minus r into b raised to r. Okay. So we get 11CR x raised to 33 minus 3r into k raised to r upon x raised to 8r. That is 11CR x raised to 33 minus 3r minus 8r, because denominator ला है, into k raised to r. As there is a constant term, means x raised to 33 minus 3r minus 8r
is equal to x raised to 0. That is 33 minus 11r is equal to 0. So r is equal to 3. Okay. Therefore, when I substitute this value, tr plus 1 means t4 is equal to 11c4, okay, into k raised to r, but t4 is given to you. It is 1320. 1320 is equal to 11 fact upon 11 minus 4, 7 fact into 4 fact into k raised to r. So 1320 is equal to 11 fact means 11 into 10 into 9 into 8. 7 fact get cancelled. 4 fact means 432. And k raised to r means k raised to 3 because r is 3. Okay. Then 4 2s are 8 get cancelled. 3 3s are 9. 1320 is equal to 110 into 3 into k cube. So k cube is equal to 1320 upon 330. 11 3s are 0 0 cancel. So k cube is equal to 33 4s are 8s are. So actually r is 3 है ना आपल्याकडे. R is 3. I took here by mistake 4. Because r plus 1 means 3 plus 1 4 असतं. So इथे 3 येतील ना. That is 3 factorial means 3 into 2. 4 will not be present here. So 3 3s are 2 4s are 8. So into 4 remain. So into 4 remain. So 33 okay. And 2 4s are 8. Okay, 3 3s are 9. 2 4s are 8. So we get 11 into 10, 110 into 3 4s are 12. Into 3 4s are 12. So you will get 110 into 3 4s are 12. Okay. Into 3 केल्यावर किती होतील? 11 zeros are okay, 12 ones are 12, carry 1 12, 1320 into 0 into 4, that is 33 4s are. इथे माझं कॅल्क्युलेशन चुकलंय. इथे 7 फॅक्टोरियलच्या ऐवजी 8 आले पाहिजे. I will do it again. Okay. See, थोडंसं राहिलंय आता. I'm repeating this. T4 is equal to, this is 11C3 into k raised to r. I'm repeating the step. So T4 is given to you. That is 13 किती दिलं आपल्याला 1320. So 1320 11 factorial upon 11 मधनं 3 गेला रेट होता. आपण ते मग 4 घेतल्यामुळे 7 आले होते. ते आपण चेंज नाही केले. into k raised to 3 because r is 3. So finally very simple calculation होतं खरं. 1320
is equal to 11 into 10 into 9, because 8 factorial get cancelled and 3 to the 6 into k raised to 9. Okay, this is into k raised to 9. So 1320 into 6, okay, upon 11 into 10 into 9 is equal to k raised to k raised to 9. Okay, मग बघा आता k raised to 3 आहे, not 9. k raised to 3 आहे ना इथे. ओके, सो हे 0 0 get cancel. 11 1 जा 11, 11 2 जा 22, then 3 2 जा 3 3 जा and 3 4 जा and 4 2 जा 8. So k cube is equal to 8. So k is equal to 2. K is equal to 2. Is it clear?